नमस्कार, मी दिलीप चौधरी. आम्ही आमच्या घराचं इंटेरियर डिझाईन करून घेतलं 2017 साली. घराचं पूर्ण रिनोव्हेशन केलं. फ्लोरिंगपासून तर सर्व भिंतीपर्यंत, इलेक्ट्रिफिकेशनपासून तर पूर्ण कलरिंग पेंटिंगपर्यंत पूर्णपणे इंटेरियर स्मिता येवले यांनी केलं. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य मला इथं नमूद करावंसं वाटेल की बेसिकली सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून ज्या जे काही गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस केल्या की आपल्याला घरामध्ये काय हवं असतं, कशा पद्धतीचं पाहिजे असतं. आणि मुख्य म्हणजे आमची एक रिक्वायरमेंट होती की घरातलं जे इंटेरियर आहे ते अंगावर येणारं नको पाहिजे, गॉडी नको दिसायला पाहिजे, एक सोबर दिसायला पाहिजे आणि एक त्याच्यामध्ये बसल्यानंतर एक मन प्रसन्न वाटायला पाहिजे, स्पेशियस वाटायला पाहिजे. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आमच्या बाजूने आम्ही तिला सांगितल्या आणि त्या पद्धतीने तिचं आम्हाला एक स्केच बनवून दाखवलं. त्याचं स्केचमध्ये कॉम्प्युटराइज व्हर्जन करून दाखवलं आणि ते कॉम्प्युटराइज व्हर्जन मग नंतर इम्प्लिमेंटेशनकडे आम्ही गेलो. इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर आज रोजी मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकेन की पहिलं कॉम्प्युटराइज व्हर्जन आणि प्रत्यक्षामध्ये जे झालं आहे ते 90% जास्त त्याच्यामध्ये ॲक्युरेसी होती. एक 5-10% जे आपण व्हेरिएशन करतो, कारण आपण काम करत असताना काही आपल्याला चेंजेस करायला लागतात. आपण स्वतः ओनर्स काही चेंजेस सुचवतात किंवा इंटेरियर डिझायनर त्यांच्या साईडने चेंजेस सुचवतात, त्यामुळे काही व्हेरिएशन्स येतात. ते व्हेरिएशन आमच्या साईडवरती आले आणि प्रत्येक स्टेजेसला म्हणजे जसं आमचं फ्लोरिंगची टाईल सिलेक्शनपासून तर पेंटिंग सिलेक्शनपर्यंत, फर्निचरचं प्लायवूड सिलेक्शनपासून ते विनियर सिलेक्शनपर्यंत आणि वेगवेगळं इलेक्ट्रिफिकेशनचं लाइटिंग सिलेक्शनपर्यंत सगळ्या गोष्टीला स्मिताने वेळोवेळी मदत केली. आम्हाला मार्केटमध्ये त्या वेळेस असलेले सर्व जे काही मॉडर्न गोष्टी अवेलेबल असतील त्या प्रत्यक्षपणे आम्हाला दाखवल्या आणि त्यातनं आम्हाला योग्य गोष्टींची आम्हाला निवड करता आली आणि त्या सगळ्यांची सांगड घालून आज रोजी जे तुम्ही आज बघता इथे ते पूर्णपणे इंटेरियर आमच्या घरामध्ये साकारलं आणि डेफिनेटली वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट. आम्ही पूर्णपणे त्यामध्ये समाधानी आहोत. जे आम्हाला हवं होतं ते आम्हाला त्यातनं मिळालं. जे स्पेशियसनेस पाहिजे होता तो मिळाला आणि जे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेल्यानंतर जे फर्निचर अंगावर पडतंय असा टाईपचा जो फील आम्हाला नको होता तो निश्चितपणे त्या डिझाईनमधनं अवॉइड केला गेला. आणि मी डेफिनेटली स्मिता येवले यांना रिकमेंड करेन की तुम्हाला जर तुमच्या घराचं इंटेरियर करून पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आज 2017 साली आमचं हे इंटेरियर झालेलं आहे. आज आपण आहे 2025 सालामध्ये आणि आज रोजी हे आपल्यासमोर जो काही व्हिडिओ काढण्यात आलेला आहे हा एवढ्या वर्षाच्या नंतरचा व्हिडिओ आहे तो. त्यामुळे तुम्हाला इतक्या वर्षानंतर सुद्धा याच्यामध्ये दिसेल की ज्या आधी पहिल्या दिवशी आमचं इंटेरियर संपल्यानंतरचं जे काही डिझाईन होतं ते आजही इंटॅक्ट आहे आणि त्याचा आनंद आजही आम्ही उपभोगत आहे. धन्यवाद. आणि मी हेमलता चौधरी एक सांगू इच्छिते की मी स्मिताला ज्याप्रमाणे सांगितलं की मला क्लिनिंग करताना फार त्रास व्हायला नको, इझी क्लिनिंग पाहिजे, त्यानुसार तिने ते व्यवस्थित अगदी खूप मेड जरी एखाद दिवशी नाही आली तर ते मला स्वतःला करता आलं पाहिजे त्या दृष्टीने तिने काळजी घेऊन ते सगळं इंटिरियरचे सगळं मटेरियल आणि ते सगळं सिलेक्ट केलं. त्याच्यामुळे मी आज अगदी खुश आहे तिच्या कामावर. धन्यवाद. धन्यवाद.